आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रशांत, केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय देताना नेमका कुठला आधार घेतलेला आहे, कुठल्या आधारे हा निर्णय दिलाय? ज्या पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश आलाय त्या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे की संघटनात्मक आणि घटनात्मक जी बांधणी आहे ही अजित पवारांकडे आहे। बहुतांश आमदार जे आहे ते अजित पवारांच्या बाजूने आहे आणि बहुमताचा निर्णय जर बघितला हा साधारणतः अजित पवारांच्या बाजूने आहे। सोबतच अजित पवारांची जी अजित पवार आणि शरद पवारांच्या गटांदरम्यान जी सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगाने झाली, जवळपास 10 वेळा या संदर्भात सुनावणी झाली आहे। या 10 सुनावणीनंतर हे स्पष्ट करण्यात आलं आहे की या सुनावणीमध्ये जेही आदेश आणि जेही कागदपत्र आहे हे अजित पवारांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्याचमुळे अजित पवार यांना आम्ही एनसीपीचं नाव आणि पक्षचिन्ह बहाल करत आहे अशा प्रकारचा आदेश यामध्ये देण्यात आला आहे। सोबतच हे स्पष्ट करण्यात आलं आहे की ज्याही निवडणुका झालेल्या आहेत शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये अनेक वादग्रस्त विषय आहेत आणि त्या वादग्रस्त विषयांमध्ये अजित पवार यांचा विरोध देखील आहे आणि जेव्हा वाद झाला तेव्हा सर्वात प्रथम अजित पवार हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आले आणि त्यामुळे जी विधानसभेची बहुमत चाचणी जर बघितली आपण आमदार असो किंवा विधान परिषदेचे सदस्य असो या संख्येची बहुसंख्य जी आहे ती संख्यात्मक आकडेवारी जर बघितलं ही अजित पवारांच्या बाजूने आहे। त्याचमुळे आम्ही अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वत्व ताबा आणि पक्षचिन्ह बहाल करत आहे अशा प्रकारचा आदेश स्पष्टपणे देण्यात आलेला आहे। सोबतच अजून एक आदेश देण्यात आलेला आहे जो शरद पवार गटासाठी आहे, त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे की उद्या म्हणजे 7 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत आपण या संदर्भात 3 नावं आपण आम्हाला द्यावे, त्याच्या आधारावरती आम्ही शरद पवार गटाला नवीन नाव आणि नवीन पक्षचिन्ह देऊ अशा प्रकारचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला आहे आणि गुरुवारी या संदर्भात निश्चितपणे निर्णय जाहीर करण्यात येईल असं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। पण या घडीला जर बघितलं तर अजित पवार यांना निर्णय देताना 3 महत्त्वाचे विषय होते। एक तर बहुमताची चाचणी जी आहे ती जर बघितली तर ती निश्चितपणे आमदार आणि विधान परिषद आमदार हे सर्वचे सर्व अजित पवार गटाकडे आहे। त्यांचा चीफ व्हीप जी आहे त्यांचे अनिल पाटील हे देखील अजित पवार गटाकडे आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष पदाची घोषणा झाली त्यावेळेस प्रचंड वादग्रस्त निर्णय घेण्यात आलेले आहे। त्या वादग्रस्त निर्णयाचा आधार हा निश्चितपणे शरद पवार गटाला मिळू शकत नाही असं देखील केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे। त्यामुळे हा मोठा धक्का शरद पवार गटाला मानला जातो। आता शरद पवार गटाच्या वतीनं आगामी पाऊल काढला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजित पवार गटाच्या वतीनं जर बघितलं तर कशा पद्धतीनं आता या संदर्भात या निर्णयानंतर कसा जल्लोष आणि कसं सादरीकरण आणि सोबतच राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना 1 जागा मिळणार आहे, त्यामुळे त्या संदर्भात देखील स्पष्टपणे लवकरच निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। पण शरद पवार गटाला या घडीला मोठा धक्का मानला जात आहे। विलास, पण प्रशांत, या सगळ्याचा परिणाम आमदार अपात्रता जी सुनावणी सध्या सुरू आहे अध्यक्षांच्या समोर त्याच्यावर याचा किती परिणाम होऊ शकतो आजच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा? ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या संदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतला त्याच धर्तीवरती होऊ शकतो। त्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अपात्रता आमदार प्रकरणाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे आणि होऊ शकतं उद्या होऊ शकतं शरद पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। होऊ शकते त्या संदर्भात याचिका देखील दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं विधानसभा अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी जे तोडला गेला तर आरोप होते आमदार येण्याची शक्यता ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून पक्ष तोडला 43 आमदार जोडले काय? 43 आमदार